भाकरी कोण सोडत आली. ग राधा, सकाळची वेळ असते, जरा आवरून बसावं, चांगले कपडे घालावे, जरा पाणी घेऊन ये. काय आज थोडा उशीर झाला, नाही तर एरवी आवरलेला असतो या वेळेपर्यंत सगळं. तुम्ही आजीकडे आलात का माझा? काय ग, वय किती तुझं? माझं तर काय, आता आमचं सुरेश 28 वर्षाचं झालो. याच्यासाठी लहान बारीकशी मुलगी हवी. कावेरी ताई, तुमची ही राधा पहिल्या नजरेत पटेल अशी दिसता. एक मिनिट, पटेल काय पटेल? तुमच्या सुरेश आणि माझा काय संबंध? अगं, तुझ्या आजीनेच तुझा स्थळ आणल्या ना, मग कुणाचा संबंध असणार? आजी काय चाललंय हे सगळं? हा मुलगा मला बघायला आलाय? घे बाय माझे, त्याच्या वागण्यात काय ताळ? केवढ्या मोठ्यान बोलता या? मोठ्यांनी बोलू नाही तर काय करू? मुळात ना मला आत्ता कळतंय की मला बघायला कुणी मुलगा वगैरे आलाय ते. मला नाही करायचंय लग्न. ओके, काय नॉनसेन्स प्रकार आहे यार. मम्मा तू सांग ना यांना काय चाललंय सगळं. राधा, जरा शांत हो, पाहुणे आलेत आपल्याकडे. आरडाओरडा करू नकोस, गैरसमज झाला बाळा काहीतरी. हे बघा काकू, राधा मुलगी आहे माझी, आणि आम्हाला इतक्यात तिचं लग्न करायचं नाहीये. असं कसं नाही करायचं? तिचं लग्नाचं वय झालंय आता. योग्य गोष्टी योग्य वेळी व्हायला हव्या, मग पुढे जाऊन सगळं सुरळीत होतं. पास यार, तू खूप अति करतेस. राधा, तुम्ही बसा ना, जरा बसा, मी ज्यूस घेऊन आले. हां बसा. हा, बसा ना, बसा. अहो, त्याचं काय आहे, शहरातल्या मुली आजकाल उशिरा लग्न करतात, पार 27-28 उजाडून जातात. राधा तशी लहान आहे ना आमची, त्यामुळे तिला जरा एकदम धक्का बसला. होईल शांत, तोवर आपण पुढचं बोलू. हा, घ्या घ्या ना, घ्या. अनु जा, अनु वर जा, समजाव तिला जरा आणि तयार करून घेऊन ये. इथे थांबू नको. मी थांबलीये ते तुझ्याशी बोलायला आई. मला राधाशी नाही, तुझ्याशी बोलण्याची गरज आहे. तू वर चल. अगं, पण मी पाहुण्यांशी बोलतेय ना. ठीक आहे, मग मी वर जाते, तू थांब इथेच आणि बोल त्यांच्याशी. आम्ही दोघी खाली येणार नाही. अनामिका, हा राधाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आई. मला जरा नीट सांगशील का इथे काय चाललंय? तुम्ही बसा. हा, आले. घ्या ना. मी आलेच. हा, तुम्ही घ्या. राधा, अगं ऐकतेस का जरा माझं? आई, आई, हे सगळं काय आहे? तू यांना बोलवून घेतलंस? हो, कोकणात त्यांची वाडी आहे, चांगला मुलगा आहे, पौरोहित्य करतो, उत्तम संस्कार आहेत त्याच्यावर. आपल्या राधासाठी चांगला मुलगा आहे. तिचं लग्न होऊन ती कोकणात माझ्या डोळ्यासमोर राहील तर सुखाचा संसार करेल. मम्मा ऐकतेस तू काय म्हणते ती? म्हणजे थोडक्यात तिला माझं फक्त लग्न नाही लावायचं, मला कोकणात सेटल करायची तिला. आणि कोकणात जाऊन करू काय? झाडावर चढून काय नारळ काढत बसू मी? म्हणजे थोडक्यात माझ्या करिअरची बोंब बस ना अख्खी. आजी, मी तुला आत्ताच सांगते, मला लग्न वगैरे अजिबात करायचं नाही. असं प्रत्येक मुलगी लग्न होण्याआधी म्हणतच असते. कुठल्याच मुलीला आपल्या आईचं घर सोडून जायचं नसतं.
पण एकदा का संसारात पडल्या की मुली रुळतात. हे बघ आई, तू आत्ताच्या आत्ता त्यांना परत जायला सांग. हे बघ, मी हवं तर खायला करते काहीतरी, त्यांना नाश्ता करू दे, थोडा वेळ बसून गप्पा मारू, पण त्यांना पाठवून दे. कारण राधा हा बघण्या दाखवण्याचा कार्यक्रम करणार नाहीये. अगं ती लहान आहे, तिला अक्कल नाही. तू तरी किमान तिच्या भल्याचा विचार कर. तेच करतेय, तिच्या भल्याचाच निर्णय आहे हा, आणि तिची आई म्हणून तो मीच घेणार आहे. म्हणजे आजी म्हणून माझा तिच्यावर काही हक्क नाही का? आहे ना, हक्क आहे, पण हक्कानं तिच्याशी बोल, तिला हवं नको ते विचार, तिचं मत बदलण्याचा प्रयत्न कर. पण तिच्या अपरोक्ष असं माणसांना आणून घरात बसवणं याचा आणि हक्काचा काही संबंध नाहीये ग. राधा हे एक माणूस आहे, वस्तू नाहीये. निघ. आजी, ridiculous आहे आजी, हात सोड. हात सोड. नाही सोडणार. मी तिला खाली नेल्याशिवाय सोडणार नाही. मी खाली येणार नाही. यावं लागेल. अनामिका, समजाव तुझ्या मुलीला. तुला गावातलं स्थळ आलं होतं ते स्वीकारलं असतंस तर आज तुझं आयुष्य वेगळं असतं. तुला तुझ्या चुका सुधारण्याची ही संधी आहे. राधाला तयार कर या लग्नासाठी. राधाचं लग्न तिच्या मनाविरुद्ध केल्यानं ना राधा सुखी होणार आहे, ना माझं विस्कटलेलं आयुष्य निस्तरणार आहे. तुझा हेकेखोरपणा सोड. त्यांना जायला सांग. तू खाली चल आधी. तुला शपथ आहे माझी, मी कधीतरी तुझ्यावर प्रेम केले असं जर तुला वाटत असेल तर त्या प्रेमाला जाग आणि आत्ताच्या आत्ता खाली चल. आजी, तू त्यांना जायला सांगतेस का मी सांगू? ओ आजी, तुम्ही या. काय काय मावळटपणा आहे? आपल्या घरी आलेल्या लोकांशी असं वागतात का? मी बोलतेय ना तुझ्या बाजूनी आजीशी. अगं पण ही ऐकतच नाहीये ना. हो, पण म्हणून असे वागणार आहोत का आपण? असा तमाशा करणार असू? नाहीतर काय. आता ही बातमी गावी पोचायला अजिबात वेळ लागणार नाही आणि तिकडे सगळेजण म्हणतील कावेरीच्या मुलीला आणि नातीला अजिबात शिस्त नाही म्हणून. याचा विचार तू ह्या लोकांना इथे बोलवण्याआधी करायला हवा होतास. कावेरी ताई, ओ कावेरी ताई, तुमचा उरकता ना का आम्ही निघू? अरे मुलगी नुसती सुंदर असा उपयोग नाही. बघतास ना, बोलाक वागाक किती उद्धट ती. अगं आजी, पण आर्किटेक्चर केलंय तिने. आपण नाही का ते नवीन राहायच्या खोल्या बांधतोय, ते सजवून देईल ना ती. अरे खोलच सजवची असत तर पैसे मोज. त्यासाठी लगीन किती करू कोया. अरे किती वेळ झालो त्यांना ताटकळत ठेवल्या ना. मगाशी राधा जरा घाईत आली होती ना, त्यामुळे आवरलं नव्हतं. आता आवरून ये. म्हणजे पटलंय तिला तसं. सुरेश रावांना राधा पसंत असेल तर आपण पुढे बोलणी करू शकू ना. आजी, राधा कुठं आहे? तू आणलंस ना, तुला सांगितलं ते. ठेव इकडे. अहो, मला वाटलं राधाचा मूड गेलाय म्हणून तुम्ही मला हे सगळं आणायला सांगितलं. हा कोण? राधाचो भाव? नाही नाही हो, मी राधाचा मी अनामिका मॅम कडे काम करतो. राधा ओळखते मला. ओळखतोस? मग तिचा मूड खराब झाला तर तुझा काय? काही नाही हो.
ही आजकालची मुलं ना असंच जरा सगळीकडे जास्त लक्ष घालतात. या या बस. खरं म्हणजे ना मी सगळं स्वतःच करून हे दिलं असतं, पण कालपासून जरा माझी कंबर धरली आहे ना, म्हणून हे विकतचं आणून तुमच्या समोर ठेवावं लागतंय. असो, राधा तुम्हाला पसंत आहे ना? घ्या ना, घ्या ना. हो कावेरी आजी, काय बोलताय तुम्ही? तू अजून इथेच आहे? तुला जा सांगितलं ना, जा चल. राधाला बघायला मुलगा कसा काय आला अचानक? नाही, हे शक्यच नाहीये. हॅलो सर. सर, एक लोचा झालाय. तुम्ही प्लीज मला आत्ताच्या आत्ता भेटा. राधे, चल ना ग बाळा खाली. तू स्पष्टपणे सांगितलंस ना खाली की तू लग्न करणार नाहीयेस. पण मग वरच थांबू ना, खाली जायची तरी काय गरज आहे? अगं खाली गेलो तर कळेल ना आपल्याला काय चाललंय खाली. आपण नसताना आईनं भलतं सलतं काहीतरी ठरवून ठेवलं तर. मग एक विचारू का ग? तू कावेरी आजीचं काय ऐकतेस ग? नाही म्हणजे ती कधीही तुझ्याशी प्रेमाने वागत नाही, कधीही तिने तुला सपोर्ट केला नाहीये. उठसूट सगळ्यांचा अपमान करते ती. रमा आजीला इतकं घालून पाडून बोलते, आणि आपण इन्व्हाइट न करता ती महिनाभर येऊन राहते आपल्याकडे. का सहन करतेस हे सगळं? सरळ एकदाच बोलून हकलून दे ना तिला. कारण ती माझी आई आहे. रिली ती तशी वागते का ग तुझ्याशी? राधे, माझ्या आईचा जन्म वेंगुर्ल्यातला, लग्नही वेंगुर्ल्यात झालं, तिचं सगळं आयुष्य वेंगुर्ल्यात गेलं. प्रत्येक माणूस असा का, याची काही कारणं असतात. तसंच तिचं पण खूप लवकर झालं लग्न तिचं. घरात काही झालं ना की माझे बाबा तिची बाजू घ्यायचे, पण त्यांच्या आई समोर कधीच नाही. त्यांची आई नेहमी करेक्टच असंच म्हणायचे ते. नवरा ऐकत नाही, सासू मुठीत ठेवते, एक मूल झालं तीही मुलगीच. तिला कायम असं वाटतं की तिचं कोणी ऐकलंच नाही. तिचं असं ऐकणारी, तिची प्रायव्हेट प्रॉपर्टी असलेली फक्त मीच होते. माझ्यावर जीवापाड आणि अशक्य प्रेम केलंय तिनं. तिचं झालं तसं माझं होऊ नये म्हणून तिनं हट्टाने मला पुण्याला पाठवलं. पण तिथे बाबा कामासाठी सतत वरचेवर येत राहायचे, त्यामुळे मी बाबांच्या जास्त जवळची झाले. त्यानंतर मी प्रेमात पडले. तिचा विरोध होता. तिची अशी इच्छा होती की माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी तिच्या नजरेसमोर कोकणात येऊन स्थायिक व्हावं. पण मी पुण्याला शिकायला गेल्यानंतर माझे विचार बदलले, स्वतंत्र झाले. मी स्वतंत्र झाले तशी तिच्या हातातून सुटले आणि तिच्या हातातून सुटले आणि माझी गाडी रुळावरून घसरली. राधा, सगळं विंचत गेलं.
तिला माझा खूप खूप राग येऊ लागला, कारण मी तिच्या मनाविरुद्ध वागले होते आणि तिला स्वतःचा राग येत होता, कारण तिने हट्टाने मला पुण्याला पाठवलं होतं. ती वाईट साईट बोलेल मला, पण संबंध कधीच तोडणार नाही. खरंच. माझ्या कुचाळक्या करून झाल्या असतील तर चला आता. या तू तिला समजून घे, पण ती काही तिचा हेका सोडणार नाही. तुला नक्की हवंय तरी काय ग राधा? तुला तो शेमडा मुलगा चालत होता, त्याला ना कमवायची अक्कल आहे ना तुझी काळजी घ्यायला जमत होती. मग हा सुरेश करंदीकर काय वाईट आहे? कमवतो आहे, सुस्वभावी आहे, सगळं काही आहे. तुला सासू सासरे नको होते, बंधन नको होतं, त्यासाठी हा आई बापाविना वाढलेला एकुलता एक मुलगा तुझ्या समोर आणून उभा केलाय. त्याला फक्त एक आजी आहे. तुझा संसार मार्गाला लागे तो तिची काठी टेकायची वेळ येईल. मग काय वाईट आहे याच्यात? आई, आपण खाली जाऊन बोलू त्यांच्याशी. उगाच राधावर जबरदस्ती नको. ते काही नाही. पुढच्या 5 मिनिटात ही मुलगी तयार होऊन मला खाली आलेली हवी आहे. त्याआधी आपण जाऊन बोलू त्यांच्याशी. चल चल आपण जाऊ. अगं पण चल. अगं पण चल ना, चल. आपण जाऊन बोलू. अरे असं कसं एकदम स्थळ आणलं? बरं आणलं तर आणलं, त्या मुलाला मोतीचूर लाडू खायला दिला हो. ऐक मोतीचूर नाही रे, मोतीचूर लड्डू. मराठीत म्हटलं तर मोतीचूर आपण हो सर, मी सांगतोय ते ऐका ना. सॉरी बोल. मी किती प्रेमाने आणला होता तो लाडू राधासाठी. मला वाटलं होतं आम्ही छान नाश्ता वगैरे करू, एकत्र गप्पा मारू, पण कसलं काय. आणि त्या कावेरी आजी, त्या म्हणजे डोक्याला शॉर्ट आहे. हे सगळं थांबायला हवं. अहो कसं थांबवणार सर? तेव्हा ना राधा साडी बिडी नेसून त्यांना चहा देत असे. काय? अरे बरा आहेस ना? राधा असं का वागेल? हो सर, हे स्थळ आलंय म्हणजे तिचा होकारच असणार ना. तिला न विचारल्याशिवाय त्यांना घरात तरी येऊ देतील का ते? आणि या पोरींचं काही सांगता येत नाही हो. प्रेमभंगाच्या नादात काय करू शकतात त्या. ए बाबा, ए नील, तू जरा शांत हो, मला जरा विचार करू दे. मस्तपैकी अमृत आणलंय, छानपैकी मसाला घातलाय. हे घ्या आणि काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करा. मस्त चंद्या. अरे पण प्रॉब्लेम काय आहे? राधाला बघायला घरी एक स्थळ आलं. अरेच्या, म्हणजे आईचं जमता पुरीचं सेटिंग. पण हा नील का रडतोय? कारण ह्याला राधा आवडते. सर आईला नील बाबा, म्हणजे असं झालं की हा ह्याच्या होणाऱ्या बायकोला आलेल्या स्थळाची तक्रार घेऊन होणाऱ्या सासऱ्याकडे आलाय. होणारा जावई, होणारा सासरा. वा वा वा, चांगलंय. एकमेकांना असं सहकार्य करा, एकमेकांचे प्रॉब्लेम सोडवा. चंद्या, सौर्या, आपण 2 जणांचं प्रेम प्रकरण बघितलं म्हणजे त्यांचं एकमेकांवर प्रेम असतं. आपण लव्ह ट्रायंगल बघितलंय, पण हा तुमचा लव्ह चौकोन आहे. वा वा वा, चालू दे. चंद्या जरा हळू बोल, तुझ्या दुकानात गिराईक आहे. ओके. सुचलं काय? या प्रॉब्लेम वरचं उत्तर सुचलं. ऐक, बोला. या बघा, आत्ताच तुमका सांगते, मुलीला लग्नानंतर कोकणात यावं लागेल. अहो आमची थंय वाडी असा, समुद्रालगत घर असा आमचा, आणि 4 खोली आम्ही भाड्यान दिले आहेत तिथे.
प्रवासी येतात प्रवास त्यांचा खाणा पिणा झोपणा सगळा बघूचा लागता. तसा शाकाहारी साधाच आणि उरलेल्या वेळात आमचं सुरेश पूजा करता. तर आमका आमच्या घराची काळजी घेणारी, आमच्या सुरेशाक वया नकोता बघणारी आणि उत्तम स्वयंपाक करणारी मुलगी होई. ह्या सगळा तुमचा राधा करतली ना? हो नाही. हे बघा, राधा हे सगळं करणारी मुलगी नाहीये आणि मुळात तिला आता लग्नच करायचं नाहीये. अहो पण लग्नाचा वया ना, मग का नाही लग्न करायचं? कारण यांची पोरगी राधा आणि आमचा धाकटा भाऊ नील यांचा एकमेकांवर जीव आहे बघा. ए पोरा बोल की कुठं आहे पोरगी? कुठं आहे? ए राधा, राधा कुठं आहे?